वर्कशीट्स इन कॅनव्हा डिझाईन कसे करायचे आणि सेल कसे करायचे या माझ्या प्रिव्हियस व्हिडिओला 2000 प्लस व्ह्यूज आणण्यासाठी तुम्हा सर्वांना खूप 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 धन्यवाद. तर या व्हिडिओमध्ये मला विचारलेलं होतं बऱ्याच जणांनी की प्राइसिंग कशी ठरवायची आणि क्लायंट्स नेमके कुठून शोधून आणायचे. तर त्याचाच आजचा मी हा सेकंड पार्ट घेऊन आलेली आहे. वर्कशीट्स इन कॅनव्हा पार्ट 2. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की Instagramच्या हेल्पने आपण आपल्या वर्कशीट सेलिंगसाठी क्लायंट्स कसे शोधायचे. पण त्याआधी आपण एक छोटासा रिकॅप घेऊया की मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं होतं. त्यामध्ये आपण 2 गोष्टी बघितलेल्या होत्या की कॅनव्हामध्ये वर्कशीट डिझाईन कशा करायच्या आणि दुसरी गोष्टमध्ये मी सांगितलेलं होतं की एक सिक्रेट वेबसाईट जिथे तुम्ही तुमच्या वर्कशीट सेलिंगसाठी भरभरून क्लायंट्स शोधू शकता. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला बरीच आयडिया येणार आहे. त्यानंतर हा व्हिडिओ देखील तुम्हाला पूर्ण बघायचा आहे जर तुम्हाला खरंच क्लायंट्स हवे असतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रोसिजर बघणार आहोत की Instagramवरती तुम्ही तुमचे टार्गेटेड क्लायंट्स कोणते असणार आहेत ते तुम्ही कसे शोधणार आहात. मेसेज काय करायचा आणि मेसेजचा रिप्लाय नाही आला तर रिमाइंडर मेसेज काय टाकायचा. मेसेजचा रिप्लाय नसेल आला किंवा आला असेल तर त्याला पुढचा मेसेज काय करायचा, पुढची प्रोसिजर काय करायची, तुम्ही तुमचा पेज कसं बनवू शकता, तिथे कोणकोणत्या प्रकारचे वर्कशीट तुम्हाला टाकायला पाहिजे, सध्या ट्रेंडिंग वर्कशीट्स कोणत्या आहेत. तर या छोट्या छोट्या सगळ्याच गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा, नाहीतर मग तुम्हीच म्हणता की आम्हाला क्लायंट्सच मिळत नाही. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागणार आहे आणि त्यासाठी आपण जाणार आहोत पहिले तर कॅनव्हावरती जाऊया. तिथे आपण पेरेंट्स आणि टीचर्ससाठी कोणकोणत्या युजफुल वर्कशीट्स आहेत त्याचा एक छोटासा रिकॅप बघूया आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत Instagramवरती. तर आपण आलेलो आहोत कॅनव्हावर, जिथे आपण शिकणार आहोत वर्कशीट्स डिझाईन कसे करायचे. इथे टेम्पलेटमध्ये सर्च करायचं आहे वर्कशीट्स फॉर प्री स्कूल. तर आता हे छोटंसं डेमो त्यांच्यासाठी असणार आहे ज्यांना अजिबातच कल्पना नाही आहे की कॅनव्हामध्ये कशा प्रकारचे वर्कशीट डिझाईन केलेले असतात आणि आपण देखील करू शकतो. तर इथे बघा मी एक वर्कशीटवर क्लिक केलं आहे आणि त्याला ओपन केलं आहे. आता यातला प्रत्येक पार्ट एडिटेबल आहे, म्हणजे आपण चेंज करू शकतो आपल्या पद्धतीने. नको असेल ते डिलीट करू शकतो आणि आपल्या पद्धतीने एलिमेंट्स इथे ॲड करू शकतो, कलर चेंज करू शकतो. इथे बघा परत काही टेम्पलेट्स आहेत, जसं आता ट्रेसिंगचे वर्कशीट्स हे सध्या हाय डिमांडिंग वर्कशीट्स आहेत. इथे सिंगल वर्कशीट्स पण आहेत आणि काही पेजेसचे सेट देखील बनवून ठेवलेले आहेत. जसं बघा इथे अल्फाबेट लेटर ट्रेसिंग फ्रॉम लेटर A to M सेट ऑफ वर्कशीट्स. तर असं सेट देखील बनवून ठेवलेले आहेत. इथलेच तुम्ही यूज करू शकता. जसेचे तसे यूज न करता थोडेफार चेंजेस आपल्याला करावे लागतील त्यामध्ये आणि मग तुम्ही त्याला ॲज अ PDF प्रिंटसाठी ते रेडी असतात. तर इथे बघा अशा प्रकारचं तुम्हाला आयडिया देखील येईल की कशा प्रकारचे वर्कशीट्स बनवल्या जाऊ शकतात. जसं आता हा कॅपिटल लेटरला ट्रेसिंगचं वर्कशीट आहे. त्यानंतर त्यांना त्यामध्ये सर्कल करायला देखील म्हणजे आयडेंटिफाय करायला देखील दिलेलं आहे. तर लहान मुलांसाठी खूप फारच यूजफुल असे वर्कशीट्स इथे आहेत आणि वेगवेगळ्या लेटर्सचे आहेत. तर हा एक सेट होता. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे वर्कशीट्स आपण बघूया. वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवर इथे बनवलेले आहेत. जसं मॅथ्सचे आहेत, शेप्सबद्दल आहेत. जसं ही एक वर्कशीट आहे, याला आपण ओपन करून बघू. तर मॅच दी शेप्स. तर यामध्ये लहान मुलांना वेगवेगळे शेप्स शिकवण्यासाठी, कलर्स शिकवण्यासाठी अशा प्रकारच्या वर्कशीटचा फार उपयोग होतो. आता यातला एक एक एलिमेंट एडिटेबल आहे. मूव्ह करू शकतो, डिलीट करू शकतो, अंडू केलं की ते परत आणू शकतो. आता इथे नको असलेला पार्ट आपण डिलीट करून घेऊ शकतो आणि हवा असलेला कलर पण आपण ॲड मायनस करू शकतो. म्हणजे सगळ्या प्रकारचे चेंजेस आपण इथे करू शकतो आपल्या पद्धतीने. एक एक एलिमेंट आपण मूव्ह करू शकतो आहे आणि एलिमेंट्समधनं जे हवं असेल फक्त नाव लिहायचं आहे, सर्च करायचं आहे आणि इथे ॲड करायचं आहे. आता बघूया सर्चिंग क्लायंट्स. आता क्लायंट्स कसे सर्च करायचे त्यासाठी आपण आलो आहेत Instagramवरती, जसं की मी सांगितलं होतं. आणि Instagramवरती इथे सर्च बारवर आपण सर्च करणार आहोत. आता कीवर्ड्सकडे तुम्ही एकदम लक्षपूर्वक बघा आणि हवं असेल तर नोटबुकमध्ये नोट करून घ्या की काय कीवर्ड सर्च करायचे की एक्झॅक्ट आपल्याला तसा पेज मिळणार आहेत आणि आपण इझिली क्लायंट्सना, आपल्या टार्गेटेड क्लायंट्सना सर्च करू शकू. तर इथे पहिलं कीवर्ड मी लिहिलं आहे ट्रेसिंग वर्कशीट्स. म्हणजे आपण आत्ता जे बघितलं होतं ना कॅनव्हामध्ये ट्रेसिंगचे वर्कशीट्स सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. तर Instagramवर आपल्याला असे बरेचसे पेजेस मिळतील. तर बघा हा एक पेज आपण ओपन केलेला आहे, म्हणजे एक अकाउंट ओपन केलेला आहे. कोणीतरी इथे
पोस्ट करून ठेवलेले आहेत त्यांचे वर्कशीट्स. असा त्यांनी त्यांचा बायो लिहिलेला आहे बघा, की ते कोणत्या सब्जेक्ट्सचे वर्कशीट्स इथे आपल्याला अवेलेबल करून देत आहेत, किती प्राइसिंग ठेवलेली आहे त्यांनी, ते सगळं तुम्ही इथे वाचायचं आहे. आणि तुम्हाला तुमचं इंस्टाग्रामचं असं अकाउंट बनवायचं आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे वर्कशीट शो करू शकणार आहात. आणि सध्या तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडियाचंच युग आहे, तर इथे तुमचं काम जोपर्यंत तुम्ही शोकेस करत नाही समोरच्याला, तर त्यांना माहिती कसं होईल की तुम्ही काय करता आणि कशा प्रकारचं काम करता, तुमच्या कामामध्ये किती फिनिशिंग आहे, त्यानुसारच मग आपल्याला ऑर्डर्स येतील. दुसरं कीवर्ड सर्च करते मी, वर्कशीट्स फॉर किड्स. तर वर्कशीट्स फॉर किड्सच्या अकाउंटमध्ये बघा, हा एक अकाउंट मला सापडलेला आहे आणि इथे पण यांनी आपले वर्कशीट्स इथे शोकेस करून ठेवलेले आहेत. तर यामधनं आपल्याला कळतं आहे की ते कशा प्रकारचे वर्कशीट्स बनवतात, कोणकोणत्या सब्जेक्टचे, आणि वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी सेट केलेलं आहे. त्यानंतर परत त्याच कीवर्डचं मी सर्च केलं आहे आणि दुसरा पेज ओपन झालेला आहे. इथे वेगवेगळ्या शेप्सचे वर्कशीट्स बनवलेले आहेत त्यांनी, म्हणजे एकदम प्ले स्कूलच्या मुलांसाठी, पण बघून आपल्याला वाटते की ते थोडे हँडमेड आहेत. तर तुम्ही जर बिगिनर असाल फ्रेंड्स, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. आता तिसरं कीवर्ड आपण आधी बघून घेऊ, प्री स्कूल किंवा किंडरगार्टन. जेव्हा तुम्ही इथे लिहिता किंडरगार्टन वर्कशीट्स, तर भरपूरसे आपल्याला ऑप्शन्स मिळणार आहेत, कारण की जनरली ना प्ले स्कूल किंवा किंडरगार्टन अशाच मुलांसाठी वर्कशीट्स तयार केले जातात. जसं बघा, एकदम लहान मुलांसाठी. आता इथे हा खूप मोठा अकाउंट आहे, फॉलोअर्स पण खूप आहेत आणि खूप त्यांनी ऑलरेडी इथे वर्कशीट्सचे प्रकार टाकून ठेवलेले आहेत. बऱ्याच दिवसांपासून चालत असणारा हा वर्कशीटचा ग्रुप असणार आहे किंवा अकाउंट असणार आहे. तर आपल्याला देखील थोडीशी आयडिया येते यांना बघून की आपल्याला कशा प्रकारची डिझाईन बनवायची आहेत, जेणेकरून आपल्याला देखील यांच्यासारखे कस्टमर्स मिळतील, क्लायंट्स मिळतील. कशा प्रकारचं पेज आपल्याला बनवायचं आहे ते देखील इंस्टाग्रामवर तुम्ही असं सर्च केलं ना, तर थोडा आयडिया येते. आणि मी सांगत होते की जर तुम्ही बिगिनर असाल फ्रेंड्स, तर तुमच्या कामामध्ये ना ती फिनिशिंग असणं, त्याला फिनिशिंग येणं थोडा वेळ लागतो, पण प्रॅक्टिस हाच एकमात्र उपाय आहे यावर. क्लायंट्स तर पाहिजेच आहेत आपल्याला, पण क्लायंट्स शोधण्याच्या नादात आपण प्रॅक्टिसकडे अजिबात कानाडोळा करू शकत नाही. प्रॅक्टिस आपल्याला रोज सुरू ठेवायची आहे. त्यानंतर आता सिम्पल मी सर्च केलं आहे की वर्कशीट्स, तर त्यामध्ये आपल्याला हा एक अकाउंट ओपन झालेला आहे प्रिंटेड वर्कशीट्सचा. तर यांच्याकडे बघा किती कलरफुल वर्कशीट्स त्यांनी आणि किती इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह प्रकारे इथे बनवून ठेवलेले आहेत, आणि म्हणूनच त्यांचं अकाउंटसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होतो आहे. आणि बघा, त्यांनी एक वर्कशीट नाही तर 280+ ॲक्टिव्हिटी बेस्ड वर्कशीट्स, म्हणजे सेट बनवून ठेवलेले आहेत 100-150 अशा वर्कशीट्सचे. आणि त्यांची दाखवण्याची पद्धत पण बघा, तुम्ही पण अशा रीलच्या माध्यमातून जितकं जास्त तुम्हाला तुमचं काम शोकेस करता येईल ना, तेवढं जास्तीत जास्त क्लायंटपर्यंत पोहोचण्याचे आपल्याला मार्ग सापडतील आणि लोक तेच बघून आपल्याकडे येणार आहेत. आता मी मोबाईलच्या अकाउंट थ्रू दाखवते. इथे आता मी टाईप केलेला आहे प्री स्कूल, किंडरगार्टन, प्री स्कूल, मोस्टली याच कीवर्ड्सवर आपल्याला वर्कशीटचे अकाउंट सापडतात, प्री स्कूल वर्कशीट्स. तर हे कीवर्ड्स लिहून घ्या हवं तर, खूप महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत हे. आणि इथे बघा भरपूरसे असे तुम्हाला अकाउंट्स मिळणार आहेत, ज्यामध्ये त्यांनी खूप वेगवेगळ्यारित्या आपले काम दाखवलेलं आहे, आणि त्यामुळेच आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो आहे ना. तर त्यामुळे आपल्याला देखील आपलं पेज इतकं अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे की लोकांनी बघता क्षणीच ती वर्कशीट ओपन केली पाहिजे आणि आपल्याला ऑर्डरसाठी त्यांनी प्लेस केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही समजून घ्या की आपलं काम खूप 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 जास्त लेवलचं फिनिशिंग असलेलं दिसलं पाहिजे. त्यानंतर आता आपण सर्च करणार आहोत कीवर्ड टीचर्स आणि एज्युकेटर्ससाठीचं पेज, कारण की तुम्हाला माहिती आहे टीचर्सना आणि एज्युकेटर्सना जास्तीत जास्त वर्कशीटची गरज असते. आता इथे आपण शोधतो आहे किंडरगार्टन टीचर्स, स्पेशली किंडरगार्टनचे टीचर्स. आता टीचर्सना नेहमीच वर्कशीटची गरज असते, कारण आणि पण त्यांना इतकं वर्कलोड असतो. आता मी स्वतः 5 वर्ष ॲज अ टीचर वर्क केलेलं आहे चांगल्या CBSE शाळांमध्ये, सगळ्या CBSE शाळांमध्येच मी काम केलेलं आहे 5 वर्ष, आणि तिथे मी वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशीट्स बनवलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगू शकते की इतकं वर्कलोड असतं ना टीचर्सवर, की त्यांना डेली बेसिसवर किंवा नेहमी लागणारे वर्कशीट्स बनवण्यासाठी सुद्धा वेळ काढायला पॉसिबल होत नाही कधी. तर त्यामुळे त्यांना रेग्युलर बेसिसवर असं सप्लाय हवा असतो वर्कशीटचा. तर हे आपले नक्कीच खूप चांगले क्लायंट्स असू शकतात. तर यांच्या पेजेसना तुम्ही नक्की व्हिजिट करा, टीचर्सना नक्की अप्रोच करा की आम्ही असे वर्कशीट्स बनवून तुम्हाला देऊ शकतो. आता त्यानंतर आहे नर्सरी टीचर्स. आता आपण नेक्स्ट काय सर्च केलं, नर्सरी टीचर्स.
प्ले स्कूल आणि नर्सरी आणि प्रायमरी अशा टीचर्सनाच जास्तीत जास्त ना वर्कशीटची आवश्यकता असते. कारण की लहान मुलांना तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिस द्याल, जितके जास्त कलरफुल वर्कशीट्स बनवून द्याल, तेवढं त्यांची चांगली ग्रोथ होते. आणि त्यामुळे यांच्यासारखं चांगलं क्लायंट आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे टीचर्सना नक्कीच टार्गेट करा फ्रेंड्स. आणि ॲज अ बिगिनर तुम्ही सुरुवात जरी टीचर्सपासून केली ना, तर तुम्हाला नक्कीच चांगला स्कोप आहे यामध्ये. इथे बघा वेगवेगळे अकाउंट्स आपल्याला दिसत आहेत. तर यांना ना काय करायचं, आपण छान आधी तर लगेच मेसेज करायचा नसतो कोणाला. त्यांना पहिले फॉलो करा काही दिवस. त्यांच्या रील्सना, त्यांच्या पोस्टना लाईक करा. त्यानंतर त्यांना मेसेज करा. आता इथे बघा प्री नर्सरी वर्कशीट्स, त्यांची दाखवण्याची पण पद्धत बघा. हे जे कोणी वर्कशीट्स बनवत आहेत तर त्यांच्याकडनं पण आपण बरंच काही शिकू शकतो. मग ते आपल्यामध्ये अप्लाय करायचे त्या गोष्टी. आता यांचं पेज ओपन करून बघितला तर त्यांनी बघा छान सेक्शन्स बनवून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी. म्हणजे वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी एक एक त्यांनी सेक्शन बनवून ठेवलेले आहे. जसं हिंदीचे वर्कशीट्स, मॅथ्सचे, क्राफ्टचे. म्हणजे किती इनोव्हेटिव्ह काम आहे हे बघा. तर आपल्याला देखील हे शिकायला मिळतं की आपल्याला देखील आपलं अकाउंट असंच बनवायचं आहे. त्यानंतर हे बघा हिंदी स्वर वर्कशीट. आणि किती सिंपल वर्कशीट्स आहेत, पण तरी देखील किती अट्रॅक्टिव्ह आहे आणि एंगेजिंग आहे. मेन म्हणजे लहान मुलांना तुम्ही एंगेज ठेवण्यासाठी किती चांगल्या प्रकारे हे वर्कशीट डिझाईन करू शकता याची आयडिया देखील आपल्याला येते. आणि पॅरेंट्सना पण हेच हवं असतं ना की त्यांची मुलं एंगेज असले पाहिजे. म्हणजे खेळता खेळता त्यांना शिकायला मिळावं. अशा पद्धतीचे जर वर्कशीट त्यांना रेडीमेड कोणी अवेलेबल करून देत असेल तर पॅरेंट्स देखील तुम्हाला नक्कीच अप्रोच करतील. आधी इथे बघा मी हे ओपन केलं त्यांना मेसेज करण्यासाठी. तर पहिले तर त्यांचे काही पोस्ट वगैरे तुम्हाला लाईक करायचे आणि मेल देखील आहे. मेल आहे, त्यांचं कॉलिंग नंबरचं देखील इथे म्हणजे त्यांनी सुविधा दिलेली आहे. तर तिथनं आपण त्यांना अप्रोच करायचं असतो. आता बघा वर्कशीट्स फॉर किड्स असं जेव्हा मी सर्च करते तर हा एक पेज दिसला आणि इथे तुम्ही त्यांची प्राइसिंग पण बघू शकता. तर त्यांनी बरेचसे पेजेस दिलेले आहेत. जसं 20,000 प्लस शीट्स फक्त त्यांनी 49 रुपीजला दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात येतं आहे की इथे लोक आपलं जास्तीत जास्त प्रॉडक्ट विकण्याचा प्रयत्न करतात एकदम कमीत कमी प्राईसमध्ये. पण आपल्याला प्राइसिंग एकदम कमी पण ठेवायची नाही, खूप जास्त पण ठेवायची नाही, अफोर्डेबल ठेवायची आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये देता येईल असं बघायचं आहे. कारण की ॲज अ बिगिनर आपल्याला फक्त आपलं काम पोहोचलं पाहिजे लोकांकडे हे बघायचं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांना आवडलं ना की ते परत येतील. आता इथे बघा 269मध्ये त्यांनी एक सेट बनवून दिलेला आहे. आता यानंतर आपण बघणार आहोत हाऊ टू अप्रोच क्लायंटसोबत संवाद कसा साधायचा. म्हणजे पहिला असा काय मेसेज टाकायचा, बऱ्याच लोकांना याचीच भीती असते. तर बघा इथे एकदम सिंपल बेसिक मेसेज टाकलेला आहे मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये. ज्या भाषेत तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या भाषेत आपल्याला कन्व्हर्सेशन स्टार्ट करायचं. जसं बघा, नमस्कार, मी शैक्षणिक वर्कशीट्स एज्युकेशनल वर्कशीट्स तयार करते. आपल्या पेजसाठी वर्कशीट किंवा प्रिंटेबल डिझाईन करण्यासाठी कधीही मदतीची गरज असल्यास मला आपल्यासोबत काम करण्यास आनंद होईल. बस एवढं शॉर्ट अँड स्वीट मेसेज टाकायचं आहे. जास्त काही लिहित बसायचं नाही. आणि समजा त्यांचा रिप्लाय आला नाही, काही दिवस 2-3 दिवस जर रिप्लाय आलेला नाही तर त्यासाठी देखील कोणता रिमाइंडर मेसेज टाकायचा. कोणाला आपण फोर्सफुली काहीच बोलायचं नाही आहे. फक्त एक पोलाईट रिमाइंडर मेसेज टाकायचा आहे. तो देखील मी इथे दिलेला आहे बघा. जसं नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी वर्कशीट डिझाईनबद्दल मेसेज केला होता. आपल्या पेजसाठी कधी कस्टम शैक्षणिक वर्कशीट्स किंवा प्रिंटेबल डिझाईन करून घ्यायची गरज असल्यास मला नक्की कळवा. धन्यवाद. बस एवढं वाचलं ना की समोरच्या व्यक्तीला थोडंसं वाटतं की नाही किती प्रोफेशनल आहे आणि खूप काही यांना जास्त घाई दिसत नाही आहे. फक्त त्यांनी मला एक रिमाइंडर दिलेला आहे. तर बघूया कोणता मेसेज होता. असं करून मग ते आपलं थोडंसं मेसेज बघू शकतात. चान्सेस थोडे वाढतात. त्यानंतर सेकंड फॉलोअप घ्यायचा आफ्टर 5-7 डेज. तिसरा मेसेज टाकायचा की थोडंसं हे करायचं त्यांना की आपल्या पेजवरील कंटेंट खूप छान आहे. जर भविष्यात आपल्या पेजसाठी वर्कशीट किंवा प्रिंटेबल्स पाहिजे असतील तर मला नक्की कळवा. आपल्यासोबत काम करण्यास मला आनंद होईल. म्हणजे थोडं 5-7 दिवस तरी त्यांना थोडंसं आपल्याला फॉलो करायचं आहे. आता एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे रोजच्या 30 मिनिट्ससाठी. जसं डेली 30 मिनिट्स तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजेसना व्हिजिट करायचं आहे. सर्च वन कीवर्ड. जसं की आपण आज खूप सारे कीवर्ड्स बघितले तर एकेका वर्ड्सला कीवर्डला आपण रोज सर्च करायचं आहे. वेगवेगळे अकाउंट सर्च करायचे आहेत. 10 पेजेस ओपन करायचे आहेत. फॉलो करायचं आहे त्यांना.
त्यांच्या रील्सना, पोस्टना लाईक करायचं आहे. लगेच काही मेसेज नसतं करायचं. फक्त त्यांना सुरुवातीला त्यांच्या पेजेसना व्हिजिट द्यायचं, लाईक करायचं, थोडं एंगेजिंग ठेवायचं. म्हणजे त्यांच्या डोळ्यात पण आपण थोडं आधीपासून आलो पाहिजे, की नाही यांनी कुठेतरी यांचं नाव बघितल्यासारखं वाटतंय, असं त्यांना वाटलं पाहिजे. त्यानंतर सेंड युअर DM. इफ यू डू दिस फॉर 20-30 पेजेस डेली, यू कॅन स्टार्ट गेटिंग रिप्लायज. आणि नक्कीच तुम्हाला ॲटलीस्ट 1-2 तरी रिप्लाय मिळणार म्हणजे मिळणारच. तुम्ही हे करून बघा फ्रेंड्स. त्यानंतर आता बघा, आपला जो Instagramचा बायो असतो ना, त्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, तर बघा वर्कशीट डिझायनर. जर तुम्ही एकदम वर्कशीटच डिझाईन करणारे आहात तर वर्कशीट डिझायनर, कॅनवा एक्सपर्ट जर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला येतात कॅनवाचे, कस्टम एज्युकेशनल वर्कशीट्स अँड प्रिंटेबल्स, DM फॉर कोलॅबरेशन, असं स्पष्ट तिथे मेन्शन करायचं आहे आपल्या Instagramच्या बायोमध्ये. आता बघूया ट्रेंडिंग वर्कशीट्स कोणत्या आहेत. तर बेस्ट वर्कशीट सॅम्पल्स इथे मी तुम्हाला शो करते आहे, की तुम्हाला ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायचं म्हणजे ठेवायचंच आहे, कारण की ते खूप हाय डिमांडिंग वर्कशीट्स आहेत. जसं पहिलं अल्फाबेट ट्रेसिंग वर्कशीट्स, याबद्दल आपण आधीच माहिती घेतलेली आहे, तरी मी सॅम्पल दाखवून देते. हे बघा, असे हे अल्फाबेटचे ट्रेसिंग वर्कशीटसुद्धा खूप डिमांडमध्ये आहे. तर हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलेच पाहिजेत, त्यामुळे हे बनवून ठेवा म्हणजे ठेवाच. ठीक आहे. कॅपिटल आणि स्मॉल लेटर्सचे दोन्ही प्रकारचे ट्रेसिंगचे आहेत, विथ पिक्चर्स अँड विथ कलर्स, म्हणजे मुलांना कलर करायची संधी पण द्या. त्यानंतर आहे मॅचिंग वर्कशीट्स. हे सुद्धा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलेच पाहिजे, कारण की हे लहानपेक्षा लहान मुलं छान इझिली सॉल्व करू शकतात. फक्त त्यांना काय कलर मॅच करायचा असतो किंवा शेप मॅच करायचा असतो. त्यानंतर कलरिंग प्लस लर्निंग वर्कशीट्स, हे तिसरी कॅटेगरी आहे जी सध्या खूप ट्रेंडिंग आहे. कलरिंग पेजेस कलर करायला प्रत्येकांनाच आवडतं, कोणत्याही वयोगटातली मुलं असो. तर असे वर्कशीट्स देखील तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मस्ट आहेत. त्यानंतर फोर्थ कॅटेगरी आहे मॅथ्ससाठीची, काउंट अँड सर्कल. तर बघा, यामध्ये मॅथ्सचं भरपूर नॉलेज कव्हर होऊन जातं, म्हणजे खेळता खेळता ते शिकतात पण. काउंट करायचं आणि बॉक्समध्ये लिहायचं आहे, म्हणजे त्यांना काय होते, कलरचं ज्ञान होतं आहे, नंबर्सचं ज्ञान होतं आहे, त्यांच्या हातांची मूवमेंट होते, म्हणजे फिंगर्सची एक्सरसाइज होते, म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या त्यामध्ये. आता बेस्ट पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजी फॉर यू, क्रिएट 5-6 वर्कशीट्स लाईक दिस. म्हणजे आतापर्यंत जे आपण सॅम्पल बघितले ना, त्या प्रत्येकांचे 5 ते 6 वर्कशीट तरी एका सेटमध्ये असलेच पाहिजे. ते कोणते? अल्फाबेट ट्रेसिंग, नंबर ट्रेसिंग, मॅचिंग वर्कशीट, काउंटिंग वर्कशीट, कलरिंग, 1 ॲक्टिव्हिटी वर्कशीट आणि पझल. ठीक आहे. तर या प्रकारचे वर्कशीट्सचे तुम्ही 5-6 किंवा मिनिमम 10-10 प्रत्येकांचे छान 10-10चे सेट बनवून ठेवा, म्हणजे समोरच्याला देखील वाटेल की वाव किती प्रोफेशनल काम आहे, म्हणजे त्याला नाही म्हणायची संधीच द्यायची नाही. इतकं प्रोफेशनल आणि इतकं फिनिशिंगचं आपलं काम असलं पाहिजे, क्वालिटीचं काम असलं पाहिजे. मला वाटतं इतकी डिटेल माहिती घेतल्यानंतर एक लाईक तर बनतोच. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.